श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ TJ 89.6 FM. आपल्या परिसराचा आपला आवाज. आषाढी एकादशी निमित्त आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापिका प्राची सुरडीकर आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आषाढी वारीबद्दल बरेच काही जाणून घेणार आहोत. आषाढी वारीचा इतिहास, त्याचे महत्त्व, जनमानसावर आषाढी वारीचा असणारा पगडा, संत साहित्य, काही अभंग आणि त्यांचे निरूपण, तर वारकऱ्यांशी किंवा वारकरी सेवाभावी व्यक्तींशी थेट संवाद देखील साधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमाला. श्रोते हो, आज आहे 5 जुलै 2024. आषाढी वारीचा 8वा दिवस. चला रे वैष्णवलो जाऊ पंढरी येसी, प्रेमामृत खुण मागो त्या विलासी. चालिले गोपाळ वाहता ती वाकुल्या, भरले प्रेमरसे मग ते वाता ती टाळिया. दिंड्या गरुडटके मृदुंगाचे नाद, गाता ती विठ्ठल नाम करिता ती आल्हाद. पावले पंढरी भीमा देखियेली दृष्टी, वैष्णवांमा गजरू आनंदे हेलावली सृष्टी. गजरू गोपाळांचा श्रवणी पाडियेला, शंख चक्र करी विठ्ठल सामोरा आला. कासव दृष्टी न्याहाळीतो रंगी नाचतू पै उगला, सोपान म्हणे आम्ही वाळवंटी केला काला, वाळवंटी केला काला. पंढरीचे वर्णन करताना संत सोपानदेव सर्व वैष्णवांना लवकर लवकर पंढरीला जाऊयात असे सांगतात. निर्भेळ प्रेम मिळविण्याचे एक ठिकाण म्हणजे पंढरपूर. टाळ मृदुंग यांचा नाद करीत विठ्ठलाचे गाणे गात दिंड्या घेऊन पंढरीला जाऊ. तेथे भीमा नदी पाहू, सावकाश विठ्ठलाचे रूप न्याहाळू, त्यात परम सुखाचा आनंद मिळेल. तेव्हा वैष्णवांनो, भजन कीर्तन गायन करत झपाझप पावले टाकत पंढरीला चला असे संत सोपानदेवांनी या अभंगामध्ये सांगितले आहे. आणि अभंगात सांगितल्याप्रमाणेच आपले वारकरी सुद्धा खरोखर पटापट पावले टाकत श्री विठुरायाच्या भेटीसाठी झपझप निघाले आहेत. आपल्या याच वारकऱ्यांसाठी ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातील पुढील गीत, पंढरीची वारी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पंढरीची वारी जयाची धुळी, पंढरीची वारी जयाची धुळी, त्याची पाय धुळी लागू मजे, त्याची पाय धुळी लागो मजे. पंढरीची वारी जयाची कुळी,
पंढरीची वारी जयाची भूळी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तेणे त्रिभुवनी होईन सरता. तेणे त्रिभुवनी होईन सरता. सरता होईन सरता. तेणे त्रिभुवनी होईन सरता. नलगे पुरुषार्थ मुक्ती वारी. नलगे पुरुषार्थ मुक्ती वारी. मुक्ती वारी पंढरीची वारी जयाची भूळी. पंढरीची वारी जयाची भूळी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. नामाची आवडी प्रेमाचा दिव्हाळा. नामाची आवडी प्रेमाचा दिव्हाळा. क्षण जीव वेगळा न करीतासी. न करीतासी. त्याची नकरी त्याची. पंढरीची वारी जयाची भूळी. पंढरीची वारी जयाची भूळी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. नामा म्हणे माझा सोय राजीवलग. नामा म्हणे माझा सोय राजीवलग. नामा 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 म्हणे माझा सोय राजीवलग. म्हणे माझा सोदरा जीवलग. नामा म्हणे माझा सोय राजीवलग. सदा पांडुरंग तया जवळी. सदा पांडुरंग तया जवळी. तया जवळी पंढरीची वारी जया
जयाची कुळी पंढरीची वारी जयाची कुळी त्याची पाय धुळी लागू मज त्याची पाय धुळी लागो मज पंढरीची वारी जयाची कुळी पंढरीची वारी जयाची कुळी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल पंढरीची वारी जयाची कुळी पंढरीची वारी जयाची कुळी पंढरीची वारी जयाची कुळी. श्रोते हो, आज माऊलींची पालखी जेजुरीहून वाल्हेकडे मार्गस्थ होत आहे. जेजुरीनंतर वारकऱ्यांची खरी खरी परीक्षाच सुरू होते असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण पुणे, सासवड, जेजुरी सारखी शहरे आता मागे पडलेली असतात. आळंदीपासून शहरांमधील नागरिक मोठ्या संख्येने वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी, सेवा करण्यासाठी पुढे येत असतात. या सुविधा जेजुरी मुक्कामानंतर मात्र कमी कमी होत जातात. कारण यानंतर वाटचालीतील शहरी भाग कमी होऊन गाव, खेडी सुरू होतात. जेजुरीनंतर वाल्हे हे मुक्कामाचे गाव येते. या गावात जाईपर्यंत जवळपास रानातूनच वाटचाल करावी लागते. थोडीफार वस्तू अलीकडच्या काळात दिसू लागलेली आहे, पण पूर्वी हा भाग अतिशय निर्जन होता. पौराणिक कथेप्रमाणे याच परिसरामध्ये वाल्या कोळी वाटमारी करीत असे. वाल्हे हे गावाचे नावही त्याच्या नावावरूनच पडल्याचे सांगतात. रस्ता निर्जन असला, रानावनाचा असला, ऊन पावसाचा असला तरीही आपले वारकरी बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा जयघोष करीत वाट चालतच राहतात, चालतच राहतात, चालतच राहतात. त्या निमित्ताने ऐकूयात पुढील गीत पुंडलिक वरदे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल पुंडलिक वरदे हरी विठ्ठल पुंडलिक वरदे हरी विठ्ठल पुंडलिक वरदे हरी विठ्ठल बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल पुंडलिक वरदे हरी विठ्ठल एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई ओ तुकाराम नामदेव तुकाराम
जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम जनाबाई हो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम विठ्ठल 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 बोला विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठल 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 पांडुरंग जय जय 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 श्रोते हो, पालखी ज्या गावांमधून जाते किंवा ज्या गावांमध्ये मुक्काम करते त्यांना आध्यात्मिक दृष्ट्या बरेच महत्त्व आहे. मग आपसुकच प्रश्न मनात येतो की का बरं पालखी वाल्ह्यामध्ये मुक्काम करते? त्यासाठी आपण वाल्या कोळीची ही गोष्ट ऐकूयात. पूर्वी रानात एक वाल्या कोळी नावाचा दरोडेखोर राहत होता. तो काय करायचा तर रानात एक मार्ग होता. तेथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना भीती दाखवून आणि धाक दाखवून लुटायचा. त्यांचे पैसे दागिने काढून घ्यायचा. त्या पैशांवर आपले घर चालवायचा. त्याला एकदा नारद मुनींनी बघितले. नारद मुनी तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत. नारद मुनी हे देवांचे ऋषी आणि विष्णूचे भक्त होते. ते नारायण नारायण हा नामजप करायचे. वाल्या कुळ्याचे हे दुष्कृत्य बघून नारद मुनींना वाईट वाटले. वाल्या कोळी जर असेच पाप करू लागला तर त्याला याची भयंकर शिक्षा भोगावी लागेल. ते लगेच वाल्या कोळीकडे गेले आणि त्याला म्हणाले, अरे तू हे पाप का करतोस? लोकांना त्रास देऊन त्यांचे पैसे घेणे हे पाप आहे. त्यावर वाल्या कोळी म्हणाला, मी हे पाप माझ्या बायका मुलांना खायला प्यायला मिळावे म्हणून करतो. लोकांना लुटून मिळणारे पैसे दागिने मी माझ्या बायकोकडे देतो आणि मग त्यातून माझे घर चालवितो. तेव्हा नारद मुनी म्हणाले, तू घरच्यांसाठी हे करत असलास तरी देखील पैसे मिळवण्याची ही पद्धत मात्र अयोग्य आहे. परंतु नारद मुनींचे हे बोलणे वाल्या कोळीला काही केल्या पटेना. शेवटी नारद मुनी वाल्या कोळीला म्हणाले, ज्यांच्यासाठी तू ही पापकर्म करत आहेस तर तू त्यांच्याकडे जा आणि त्यांना विचार की जसे माझे पैसे दागिने तुम्ही वाटून घेता त्याचप्रमाणे तुम्ही माझ्या पापाचा अर्धा वाटा सुद्धा घ्याल का? वाल्या कोळी घरी गेला आणि त्याने आपल्या बायका मुलांना विचारले. तेव्हा ते म्हणाले, तुमच्या पापाचे फळ आम्ही भोगणार नाही. तुम्ही लोकांना त्रास देऊन पैसे मिळविता हे अयोग्य आहे. ते तुमचे पाप आहे आणि ते तुम्हीच भोगा. हे ऐकल्यावर वाल्या कोळीला वाईट वाटले. आपण एवढी वर्षे निरपराध लोकांना फार त्रास दिला. त्याला त्याच्या कर्माचा पश्चाताप झाला. तो लगेच नारद मुनींना शरण गेला आणि म्हणाला, आपण मला क्षमा करा. या घोर पापातून मला मुक्त करा. तेव्हा नारद मुनी प्रेमाने म्हणाले, वाल्या तुला पश्चाताप होतोय ना? आता तुझ्या पापातून मुक्त होण्यासाठी तू राम राम असा नामजप कर. जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तू इथेच नामजप करीत बस. मी लगेच जाऊन येतो. असे म्हणून नारद मुनी गेले. आता वाल्या कोळी एका जागी बसून नामस्मरण करू लागला. त्याला राम राम असे म्हणता येत नव्हते म्हणून तो मरा मरा असा नामजप करायचा. पण तो नामस्मरण अगदी मनापासून करत होता. असे करता करता 1 दिवस गेला, 4 दिवस गेले, 1 आठवडा झाला तरी वाल्या कोळी नामस्मरण करतच राहिला.
1 मास 2 मास असे करत करत वर्षे झाली, पण नारद मुनी मात्र आले नाहीत आणि वाल्याचा नामजप अखंड चालूच राहिला. तो ज्या रानात बसला होता तेथे वाल्या कोळ्याच्या भोवती रानातील लाल मुंग्यांनी वारूळ बनविले, तरीही वाल्या कोळी उठला नाही. हळूहळू वाल्याचे सगळे शरीर मुंग्यांच्या वारुळाखाली झाकले गेले. पण त्याने मनाशी निश्चय केला होता की नारद मुनींना सांगितलंय ना, ते येईपर्यंत मी इथेच नामस्मरण करत बसणार. असे न खाता शेकडो वर्षे नामजप करणाऱ्या वाल्याला श्री विष्णू प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले, मी तुझ्या नामस्मरणामुळे प्रसन्न झालो आहे. तुझे सगळे अपराध मी क्षमा करतो. तू आता वाल्या कोळी नाहीस, आजपासून वाल्मिकी ऋषी आहेस. असे म्हणून देवाने त्याला आशीर्वाद दिला व वरदान मागण्यास सांगितले. यावर वाल्या कोळी म्हणाला, तुमच्या नामस्मरणाचा मला आता ध्यास लागला आहे, तेव्हा दरवर्षी किमान एकदा तरी तुम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात मला भेटायला यावे आणि तुमचा नामघोष करण्याचे किंवा तुमची प्रशंसा करण्याचे भाग्य मला द्यावेत. त्यामुळे पुरातन काळापासून श्री विष्णू तेथे भेट देतात अशी धारणा आहे. आषाढी वारीमध्ये सुद्धा श्री विष्णू यांचे रूप असणारे श्री विठ्ठल वारकऱ्यांसोबत असतात अशी वारकऱ्यांची धारणा आहे. म्हणूनच नाम गजराच्या घोषात वारकरी श्री विठ्ठला समवेत एक रात्र मुक्काम करतो, तो वाल्हे या गावात. पुढे हाच वाल्या कोळी वाल्मिकी ऋषी बनले. वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिले. वाल्मिकी ऋषी फार प्रेमळ होते. त्यांच्या आश्रमात वाघ आणि हरिण सुद्धा एकत्र राहायचे. हे सगळे कशामुळे झाले तर नामस्मरणामुळे. नामस्मरणाची एवढी ताकद आपल्या प्रत्येकाच्या प्रत्ययास आली नाही तर अवघडच. चला तर मग ऐकूयात आपले पुढील गीत, श्रीरंगा विठ्ठला. रंग रंगुनिया रंगी रंगला भंग. पांडुरंग रंगातून रंग रंगुनिया रंगी रंगला भंग. तूच माझी माऊली ग भक्ताची सावली, तूच माझी माऊली, तूच माझी माऊली ग भक्ताची सावली. पावला पावली छंद लागला रे तुझा. पांडुरंग रंगातून रंग रंगुनिया रंगी रंगला भंग. पांडुरंग रंगातून रंग रंगुनिया रंगी रंगला भंग. सावळा हा रंग, डोळी तुझे रूप मुखी तुझे नाम, ओढ
एकच रंग पांडुरंग रंगातून रंग रंगुनिया रंगी रंगला भंग पांडुरंग रंगातून रंग रंगुनिया रंगी रंगला मनी लागे आस भेटिया मै बापांतर सरून आली सारी लेकुर मनी लागे आस भेटिया मै बापांतर सरून आली सारी लेकुर भेद विरला भेद सजला अंतरंगी उरला एकच रंग एकच रंग एकच रंग पांडुरंग रंगातून रंग रंगुनिया रंगी रंगला भंग पांडुरंग रंगातून रंग रंगुनिया रंगी रंगला भंग पांडुरंग रंगातून रंग रंगुनिया रंगी रंगला तूच माझी माऊली ग भक्ताची सावली तूच माझी माऊली तूच माझी माऊली ग भक्ताची सावली पावला पाहुनी छंद लागला र तुझा पांडुरंग रंगातून रंग रंगुनिया रंगी रंगला भंग पांडुरंग रंगातून रंग रंगुनिया रंगी रंगला भंग पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला रंगा विठ्ठला श्रीरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला रंगा विठ्ठला श्रीरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला श्रीरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला श्रीरंगा विठ्ठला पांडुरंग श्रीरंग पांडुरंग 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 विठ्ठला पांडुरंग विठ्ठला श्रीरंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला श्रीरंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला श्रीरंग विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला श्रीरंग विठ्ठला विठ्ठल 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 विठाल 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 विठ्ठल
वाल्या कोळ्याच्या गोष्टीवरून आपल्या लक्षात आले असेल की प्रत्येक मनुष्य समाजात वावरताना अनेक कारणांनी इतरांच्या सहवासात येत असतो. अशा वेळी तो ज्यांच्या संपर्कात येतो त्यांच्या गुणदोषांचा प्रभाव त्याच्यावरही पडत असतो. आपलं जीवन अधिकाधिक सफल व्हावं अशी आपली इच्छा असते. आपली ही इच्छा पूर्ण व्हायची असेल तर आपण चांगल्या माणसांच्या संगतीत राहायला हवं. संतांची संगत आपल्या आयुष्याचं सोनं करते असे तुकाराम महाराज आग्रहपूर्वक सांगताना आपल्या सार्थ तुकाराम गाथेतील अभंग क्रमांक 1788 मध्ये म्हणतात, कस्तुरी भिनली जये मृत्तिके तयेसे आणिके कैसी सरी, लोखंडाचे अंगी लागला परिस तया आणिकास कैसी सरी. तुका म्हणे मीन वजे यातीवरी पूज्यमान करी वैष्णवांसी. ज्या मातीमध्ये कस्तुरी भिनलेली असते ती स्वतःही कस्तुरीसारख्या सुगंधाने दरवळते. ज्या मातीला असा स्पर्श झालेला नसतो ती माती कस्तुरी भिनलेल्या मातीशी कधीही बरोबरी करू शकत नाही. ज्या लोखंडाला परिसाचा स्पर्श झालेला नसतो ते लोखंड परिसाचा स्पर्श झालेल्या लोखंडाशी कधीही बरोबरी करू शकत नाही. याचा अर्थ असा की ज्याला संतांचा सहवास मिळालेला असतो तो मनुष्य संतांचा सहवास न मिळालेल्या मनुष्याशी कधीही बरोबरी करू शकत नाही. ज्याला संतांचा सहवास मिळालेला असतो त्याचं जीवन आर पार बदलून जातं. ते अधिक उन्नत होतं, विशुद्ध होतं. या अभंगात तुकारामांनी संतांच्या संगतीचा गौरवही केला आहे आणि माणसामाणसांमधील समतेचं महत्त्वही लोकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला आहे. या निमित्ताने ऐकूयात महेश काळे यांच्या आवाजातील पुढील गीत, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. तेथे मी राहीन, तेथे मी राहीन होऊनी याचक, तेथे मी राहीन होऊनी याचक, घालतील भीक तेथे मी राहीन होऊनी याचक, घालतील भीक तेची मज, घालतील भीक तेची मज, तेची मज, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी
संतांची या गावी, संतांची या गावी, संतांची या गावी, संतांची या गावी, संतांची या गावी वसे भांडवल, 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 अवघा विठ्ठल धन वित्त, अवघा विठ्ठल धन वित्त, अवघा विठ्ठल धन वित्त, धन वित्त, संतांची या गावी प्रेमाचा सुखार, संतांची या गावी प्रेमाचा सुखार, संतांची या गावी प्रेमाचा सुखार, संतांचे भोजन, संतांचे भोजन, संतांचे भोजन, संतांचे भोजन, संतांचे भोजन, संतांचे भोजन, अमृताचे पान, संतांचे भोजन, अमृताचे पान, संतांचे भोजन, अमृताचे पान, करीती कीर्तन सर्व काळ, करीती कीर्तन सर्व काळ, सर्व काळ, संतांची या गावी प्रेमाचा सुखार, संतांची या गावी प्रेमाचा सुखार, संतांची या गावी प्रेमाचा सुखार, संतांचा उदीम उपदेशाची पेठ, संतांचा उदीम उपदेशाची पेठ, संतांचा उदीम उपदेशाची पेठ, संतांचा उदीम, संतांचा उदीम उपदेशाची पेठ, प्रेम सुख साठ देती घेती, प्रेम सुख साठ घेती देती, घेती देती, संतांची या गावी प्रेमाचा सुखार, संतांची या गावी प्रेमाचा सुखार, संतांची या गावी प्रेमाचा सुखार, संतांची या गावी प्रेमाचा सुखार. याबरोबरच जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी आज वरवंडवरून
उंडवडी येथे मार्गस्थ होत आहे. आजचा पालखीचा मुक्काम उंडवडी येथेच आहे. उंडवडी गाव बारामती तालुक्यात येते. वरवणकडून उंडवडीकडे पालखी मार्गस्थ होत असताना मध्ये येतो तो रोटी घाट. माऊलींच्या पालखी सोहळ्यात जसा वारकऱ्यांचा दिवे घाटात कस लागतो तसाच कस तुकोबांच्या पालखी सोबत असणाऱ्या वारकऱ्यांचा रोटी घाटामध्ये लागतो. रोटी घाटामध्ये अनेक नागमोडी वळणे आणि काही उतार तर काही तीव्र चढ देखील आहेत. पण पंढरीच्या मार्गावर अवघड ते काय. एक एक क्षण होई मग हरिमय, डोक्यावर पावसाच्या सरी, मुखात हरिनाम सोबतीला मग. टाळ मृदुंग विणेचा तो गजर. अशाच उत्साहपूर्ण वातावरणात विठ्ठलाच्या दर्शनातील अवघड समजला जाणारा रोटी घाट संत तुकाराम महाराजांची पालखी लीलया पार करण्यास सज्ज झालेली आहे. पंढरीच्या मार्गात सर्वात अवघड रोटी घाटाची नागमोडी वळणाची चढण डोळ्यासमोर ठेवून हरिनामाच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने वरवण ग्रामस्थांचा निरोप घेतला आहे. सकाळी लवकर वाटचाल सुरू केली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथास रोटी घाट पार करण्यासाठी आणखी काही बैलगाड्या जुंपण्यात येतात. विठ्ठल नामाचा जयघोष करीत वारकरी पालखी रथ ओढतात. त्यामुळे हा अवघड टप्पा सहज पार करण्याची सुरुवात तुकोबारायांच्या पालखीने केली आहे. या निमित्ताने ऐकूयात पुढील गीत राहुल देशपांडे यांच्या आवाजातील विठ्ठला दर्शन देऊन जा. विठ्ठला दर्शन देऊन जा, विठ्ठला दर्शन देऊन जा. श्वास सुरांची तुझी मालकी, श्वास सुरांची तुझी मालकी, परतून घे तुझला विठ्ठला दर्शन देऊन जा. शब्दांचे लेऊन लेणे, सूर शब्दांचे लेऊन लेणे, कंठमुखातून उमले गाणे, कंठमुखातून उमले गाणे. त्या गाण्याच्या तळहातावर रुसल्या कौतुक रेषा. विठ्ठला दर्शन देऊन जा. स्वरसेवेचे तोडून धागे, स्वरसेवेचे तोडून धागे, आता न काही उरले मागे, आता न काही उरले मागे. गत जन्मीचे पातक देई पदरी घोर निराशा. विठ्ठला दर्शन देऊन जा, दर्शन देऊन जा, दर्शन देऊन जा. पालखी रोटी घाटावरून उंडवडीला मुक्कामास येते. वारकऱ्यांना हा अवघड वाटणारा टप्पा सहज पार पाडता यावा म्हणून अनेक सेवाभावी लोक पाटस गावामध्ये देखील मदत करीत असतात. तर पालखीची पाटसमधील स्थिती आपण जाणून घेऊयात डॉक्टर निलिमा तिखे यांनी. नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर निलिमा तिखे, सुभाष अण्णा कुल शिक्षणशास्त्र महाविद्यालय, मधुकर नगर, पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे.
आज वरवण मुक्कामी असलेली तुकाराम महाराजांची पालखी पाटसमधून रोटी घाटामार्गे मार्गस्थ होते. 3 ते 4 तास पाटसमधील नागेश्वर मंदिरामध्ये पालखीचा विसावा असतो. आजूबाजूच्या परिसरातील वाड्या वस्त्यांमधील लोकांना तुकारामांच्या दर्शनाचा लाभ होतो. दरवर्षीप्रमाणे अनेक आबालवृद्ध वारीमध्ये याही वर्षी सहभागी झालेले दिसून येतात. आषाढी वारीचे रूप म्हणाल तर काय सांगू. विठ्ठलाचे दर्शन हे परमोच्च सुख आहे. त्या दर्शनाने तहान भुकेचा विसर पडतो. विठाई माऊली भेटली की जीवाच्या सर्व वासनांचा लोप होतो. जसे की चकोराला जसा चंद्र किंवा मोराला जसा मेघ आनंदाचा ठेवा आहे, अगदी तसाच वारीतील प्रत्येकाला विठ्ठल आहे. आणि म्हणून आळंदी ते पंढरपूर किंवा देहू ते पंढरपूर वारी कालावधीत असमंत विठ्ठलमय भक्तिरसात ओथंबून गेलेला दिसतो. इथले वातावरण उत्साह आणि विठ्ठलाप्रती प्रेमभाव ओतप्रोत भरलेला दिसून येतो. जसे की श्री संत एकनाथ महाराज म्हणतात, हरी तेथे संत, संत तेथे हरी, हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताती. तर संत रामदास म्हणतात, संत आनंदाचे स्थळ, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, संत मोक्षाची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, ना तरी भक्तीची फलश्रुती, ते हे संत. तर संत ज्ञानेश्वर महाराज त्यांची गुरुभक्ती अनुपमेय होती. गुरु हेच क्षेत्र, गुरु हेच क्षेत्र, गुरु हीच देवता, गुरु माता, गुरुच पिता. तर ज्ञानेश्वर असाही दाखला देतात की देवाच्या दारात क्षणभरही जो उभा राहील तो सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या 4ही मुक्तींचा अधिकारी होईल. या 4ही मुक्ती त्याने साध्य केल्याच म्हणून समजावे. देवाचे, हरीचे नाव तुम्ही सतत मुखाने घ्या. त्यामुळे तुमचे पुण्य इतके वाढेल की त्याची गणना न केलेलीच बरी. आपली वेदशास्त्रे, पुराणे हेच तर सांगत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, पांडव सतत हरिनाम घेत असत, पांडव सतत हरिनाम घेत असत, म्हणून द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या घरी वास्तव्य करून राहिला होता. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेग करी, असोनी संसारी जिव्हे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. अशा रीतीने अनेक संत महात्मे आपल्या मातीत जन्माला आले आणि त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मौल्यवान आणि चांगले असे विचार दिले, साहित्य दिलं, अध्यात्म दिलं, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली दिली असेही म्हणावयास हरकत नाही. असेच संस्कार, असेच विचार आम्ही देखील आमच्या महाविद्यालयातून आमच्या विद्यार्थ्यांना देतो. आमचे विद्यार्थी देखील अनेक समाजोपयोगी उपक्रम दरवर्षी राबवतात. जसे की अंधश्रद्धा निर्मूलन असेल, त्यानंतर पाटस स्वच्छता अभियान असेल, पाणी वाचवा पाणी जिरवा यासारखे उपक्रम असतील, वृक्षारोपण असेल, रक्तदानासारखे उपक्रम असतील. हे सगळे उपक्रम याही वर्षी आमच्या महाविद्यालयातील सर्वजण वारीच्या अनुषंगाने राबवत आहेत. आमच्या संस्थेचे अध्यक्ष आमदार ॲडव्होकेट राहुलदादा कुल हे देखील वारीतील भक्तांसाठी अनेक सेवा सुविधा दरवर्षी पुरवतात. आमच्या महाविद्यालयात काही वारकरी मुक्कामी असतात. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ निर्मल वारीतील विद्यार्थ्यांची देखील आमच्या महाविद्यालयात आम्ही राहायची, पाण्याची सगळी सोय या ठिकाणी आम्ही करत असतो. आमच्या महाविद्यालयीन सर्व कर्मचारी त्या ठिकाणी सेवा देत असतात. माझा आवडता अभंग म्हणाल तर, मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही.
मन हे शेवंती अर्पुणी भगवंती, पुनरपी संस्कृती येणे नाही. मन हे तुळशी अर्पुणी ऋषिकेशी, मन हे तुळशी अर्पुणी ऋषिकेशी, पुनरपी जन्मासी येणे नाही. तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा, तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा, तया वास व्हावा वैकुंठाशी, तया वास व्हावा वैकुंठाशी. रामकृष्ण हरी. धन्यवाद. श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आषाढी वारी या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटू याच वेळी एका नवीन माहितीसह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ TJ 89.6 FM, आपल्या परिसराचा आपला आवाज. तत्क्षेत्रं पांडुरंगाख्यं दर्शनान् मोक्षदायकं तद्दैवतं